कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं कालंदी, अगं जावई बापू निघाले सुद्धा। मला वाटतं ना त्यांना आपण इथं आलेलो आवडलेलं नसणार। तरी मी तुला सांगत होतो की लीलाला विचारल्याशिवाय काही करत जाऊ नकोस म्हणून, तू ऐकतच नाहीस माझं। आपण उगाच आलो इथं। काय हो, ते तुमचा रक्तगट निगेटिव्ह आहे का? कायम निगेटिव्ह बोलत असता। हे बघा, असं काहीही झालेलं नसणार, सगळं चांगलं असेल। उगाच ना तुम्ही या नसत्या शंका कुशंका मनात आणू नका आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणं थांबवा आता। हे घर आहे ना आपल्या लीलाचं आहे आणि इथे आपण कधीही येऊ शकतो। ते राहू देत। हे बघा, उगाच ना इथे वेळ घालू नका माझा। आत काय चाललंय कळायला हवंय मला। चला आता, वेळ घालू नका, चला। आजी, हाँ आजी, एजे जरी हिच्या घरी जायला तयार असली तरी आम्हाला नाही जमणार। का पण दुर्गा? जाऊ दे आजी, तसंही तिथे फक्त मी आणि एजेंनी जाणं गरजेचं आहे। एका अर्थी या नाही आल्या तर बरंच होईल। लीला, आजी तसं नाही, पण माझी मावशी आई आणि बाबा किती आपलेपणाने आमंत्रण द्यायला आले। उगाच त्यांच्या घरी जाऊन त्यांचाच अपमान व्हायला नको। वहिनी, मग आपण का थांबलो इथे? नाही म्हणजे आपल्याला आमंत्रणच नाहीये तर आपण जाऊया इथून। हो ना, तसंही आपल्याला खूप काम आहेत, हिच्यासारखे रिकाम टेकडे नाही होत आपण। चला चला। आजी, तुम्ही तरी आल ना माझ्या घरी? लीला, अशी कशी ग तू वेडाबाई? लग्नानंतर मुली फक्त आपल्या नवऱ्यासोबत बाहेर जाण्याची संधी शोधत असतात। असं नको असते त्यांना आपल्या बरोबर। आणि तू जिथं जाशील तिथं आग्रहानं मला नेऊ पाहतेस। आजी, मी काय विचारतेय, तुम्ही आल ना? अगं माझे पाय सकाळपासून दुखतायत लीला। आज जरा मी विचार करते की बाहेर जाणं टाळूयाच, त्यामुळे तू आणि अभिराम जाऊन ये। आजी, काय आजी? अय्या, म्हणजे खरंच एजे येणार आहेत आमच्याकडे? अरे, लीलाना आग्रह केल्यानंतर नाही कसा म्हणेल तो? हे मात्र छान झालं। बरं सरोजिनी ताई, आम्ही आता निघतो। संध्याकाळची तयारी करायची आहे ना? चल 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 चल। अगं हे सगळं तुझ्या बहिणीमुळे होतंय। तुझ्या बहिणीमुळे आपल्या रिलेशन मध्ये सगळे एवढे प्रॉब्लेम झाले। पण ती तर आता इथे नाहीच आहे ना, ती गेली अगं तिच्या सासरी। मग आपल्याला तर आता मोकळीक मिळाली आहे। हे बघ रेवती, प्लीज आपण आधीसारखं एकत्र येऊया ना। मला आधीसारखं तुझ्याशी बोलायचंय अगं। प्लीज रेवती, रेवती प्लीज माझं ऐकून घे ना प्लीज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।